राजा हरिश्चंद्र आणि त्याच्या पत्नीची करुण कहाणी ऐकून नारदाचं मन द्रवलं. दोघांनीही नारदाची मनपूर्वक सेवा केलेली होती. नारदाने राजाला उपाय सांगितला. राजा, तू वरुणाची आराधना कर. वरुण प्रसन्न झाल्यावर तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. पण माझी प्रार्थना फलद्रूप होईल का? राजा साशंकतेने म्हणाला, नक्कीच होईल, पण तू वरुणाला एक वचन दिलं पाहिजे. नारद म्हणाले, राजा पुत्रप्राप्तीसाठी एवढा व्याकुळ झालेला होता की तो कोणत्याही अटीला तयार झाला असता. उतावीळपणे तो म्हणाला, कोणतं वचन मुनिवर? मी तयार आहे वचनबद्ध व्हायला. पण नारदाने जेव्हा वचन सांगितलं तेव्हा राजा भोवळ येऊन धरणीवर कोसळला. असं कोणतं वचन द्यायचं होतं वरुणाला? इक्ष्वाकू कुळातला महान राजा हरिश्चंद्र अयोध्येत राज्य करीत होता. पुत्रप्राप्तीच्या अभिलाषेने त्याने 100 स्त्रियांशी विवाह केला होता, पण अजूनही तो निपुत्रिकच होता. एकदा नारद मुनींचं हरिश्चंद्राच्या दरबारात आगमन झालं. उभयतांनी नारदांचं अगत्याने भक्तिभावाने पाहुणचार केला. नारदाचं सगळीकडे बारकाईने लक्ष होतं. राजाच्या चेहऱ्यावर दाटून आलेला विषाद त्यांच्या नजरेतून सुटला नाही. नारद म्हणाले, महापराक्रमी नीतिवान इक्ष्वाकू राजाच्याही आयुष्यात काही दुःख असू शकतं? मला तर आश्चर्य वाटतं. राजा म्हणाला, महाराज, ज्यासाठी माझा जीव क्षणक्षण झुरतोय अशा गोष्टींच्या प्राप्तीसाठी मी आतुर आहे. नारदाने विचारलं, हे नरेशा, असं काय हवं आहे जे तुझ्याजवळ नाही? पुत्र महाराज, पुत्र, राजाने विषादाने उत्तर दिलं. नारद राजावर प्रसन्न झालेले होते. ते म्हणाले, राजा, तू वरुणाची आराधना कर. त्याच्या वरदानाने नक्की तुझी इच्छा पूर्ण होईल. साशंक स्वरात राजा म्हणाला, पण वरुणराज माझी प्रार्थना ऐकतील का? नक्कीच, फक्त त्यांना तू एक वचन द्यायला हवं. नारद म्हणाले, कोणतं वचन मुनीवर? मी एवढा उतावीळ आहे पुत्रप्राप्तीसाठी की ते वरदान जर मला कुणी देणार असेल तर मी कुठल्याही वचनात स्वतःला बांधून घ्यायला तयार आहे. पण जेव्हा नारद मुनींनी राजाला ते वचन सांगितलं, देहभान हरपून राजा प्रेतागत जमिनीवर कोसळला. नारद म्हणाले होते, राजा, तुला वरुणाच्या आशीर्वादाने पुत्र होईल, पण जेव्हा वरुण तुला तो पुत्र परत मागेल तेव्हा तुला तुझा पुत्र वरुणाला परत द्यावा लागेल, म्हणजे अर्पण करावा लागेल, बळी द्यावा लागेल. मूर्छित होण्याखेरीज राजा अजून काय करू शकत होता? यथावकाश शुद्धीवर आल्यानंतर राजाने विचार केला. नारदाने सांगितलेल्या उपायाशिवाय दुसरा उपायही दृष्टिक्षेपात नव्हता. शेवटी त्याने वरुणाची तपश्चर्या आरंभिली. कठोर तपानंतर वरुण देवता प्रसन्न होऊन राजाला म्हणाले, उठ वत्सा, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तुला हवा तो वर माग. राजाला एकाच वराची कामना होती. त्याने पुत्रप्राप्तीचा वर मागितला. अर्थात त्याला जोडून पुत्राला वरुण देवाला अर्पण करण्याची अटही आलीच बरोबर. यथावकाश राणी गर्भवती राहिली. एका गोंड सुपुत्ररत्नाची प्राप्ती राजाला झाली. माझा लाल रोहित, तुझ्यामुळे माझ्या जन्माला काही अर्थ आला बाळा. राजा गोड बाळाला हातात घेत म्हणाला, पण या प्रसंगी आनंद व्यक्त करावा की वरुणाला अर्पण करण्याच्या अटीमुळे शोक, हेच राजाला कळेना. पुत्र जन्मानंतर लगेच वरुणदेव प्रगट झाले. यज्ञ करून पुत्र अर्पण करायच्या अटीचे त्यांनी राजाला स्मरण करून दिले. राजाने त्यांना विनंती केली, भगवान, पुत्रजन्माने वृद्धी आलेली आहे. अशा प्रसंगी यज्ञ करणे कसे उचित राहील? पेच खराच होता. वरुणदेवांनी त्याची विनंती मान्य केली. बरोबर 1 वर्षांनी वरुणदेव प्रगटले. राजा म्हणाला, देवा, दंतहीन पशुसुद्धा आहुती म्हणून निषिद्ध मानला जातो. कृपा करून बाळाचे दुधाचे दात येऊन पडू द्या, पक्के दात येऊ द्या. वरुण सस्मित मुद्रेने म्हणाला, ठीक आहे राजा, पण तुझं वचन विसरू नको. 6 वर्षानंतर परत वरुण पुत्राला मागायला आला. राजाने अंगणात खेळत असलेलं बालक दर्शवित विनंती केली, महाराज, किती गुणी आणि बुद्धिमान बाळ आहे पहा ना, पण अजून लहान आहे ना होतो. देवा, त्याला त्याचं शस्त्र धारण करण्या इतपत तरी सक्षम होऊ द्या. मला तेवढाच त्याचा सहवास लाभेल. वरुणाने तेही मान्य केलं. पण राजा आता नेहमी उदास राहायला लागला. त्याच्या लक्षात आलं होतं की वियोगाची वेळ आता जवळ आलेली आहे. राजपुत्राच्या नजरेतून पित्याची ही अवस्था सुटली नाही. जवळ बसून त्याने राजाला विचारलं, बाबा, अशी कोणती चिंता तुम्हाला रात्रंदिवस सतावत आहे की तुम्ही नेहमी दुःखी दिसता?
मन घट्ट करून राजाने पुत्राला सांगितलं, बाळा, तू मला वरुणदेवाने दिलेली भेट आहेस. एक ना एक दिवस मला वरुणाकडे तुला सोपवावंच लागेल. रोहिताने आश्चर्याने विचारलं, म्हणजे? राजा म्हणाला, मला यज्ञ करून तुझा बळी द्यावा लागेल बाळा. रोहितला धक्काच बसला. बाबा, तुम्ही खरंच माझा यज्ञवेदीवर बळी देणार? राजा दुःखाने म्हणाला, तोच विचार करून मी सतत दुःखात बुडालेला असतो बाळा. मला माझं वचन मोडताही येणार नाही आणि तुझ्या वियोगाची तर मी कल्पनाही करू शकत नाही. काय उपाय काढावा यावर माझी तर मतीच कुंठित झालेली आहे. रोहितने मनात विचार केला, या संकटावर मलाच उपाय काढावा लागेल. बळी जाण्याची तर त्याची अर्थातच तयारी नव्हती. शेवटी त्याने राजवाड्यातून जंगलात पलायन केले. रानावनातून तो भटकत राहिला. फिरता फिरता एका गावात काही वृद्ध मंडळी पारावर बोलत बसली होती. तिथे पोहोचला. ते गावकरी आपापसात बोलत होते, हरिश्चंद्रासारख्या पुण्यवान राजाला किती त्रास भोगावा लागतोय. जलोदराच्या त्रासाने त्याचं सर्वांग सुजून बंब झालंय. दुसरा गावकरी म्हणाला, हे सगळं वरुणदेवाच्या शापाचा परिणाम आहे. जोपर्यंत वरुणदेवता प्रसन्न होऊन उशाप देणार नाहीत तोपर्यंत आपल्या या गुणवान पुण्यवान राजाला या नरकवासातून सुटका नाही. पित्याच्या यातनेचं कारण मीच आहे. जोपर्यंत माझा बळी वरुणाला मिळत नाही तोपर्यंत बाबांची या त्रासातून सुटका होणं शक्य नाही. हे एवढं मोहक जग सोडणं माझ्या जीवावर आलं आहे खरं तर, पण पित्याची त्रासातून मुक्तता करण्यासाठी मला ते करावंच लागणार बहुतेक. वरुणाचा शत्रू इंद्र या साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवूनच होता. रोहिताच्या मनात काय काय चाललेलं आहे त्याला नेमकं ठाऊक होतं. घरी जाण्याचा विचार करून निघालेल्या रोहिताला ब्राह्मणाच्या वेशात इंद्र भेटला. त्याने त्याला समजावून सांगितलं, नानाश्रांताय श्रीरस्थिती रोहित शुश्रुम पापो नरशद्वरो इंद्र इच्चरतः सखा चरैवेती. अर्थात, हे रोहित, ज्ञानीजनांनी सांगितलेलंच आहे की परिश्रमाने थकणाऱ्या व्यक्तीला जागोजागची श्री, वैभव, लक्ष्मी प्राप्त होत नाही. एकाच जागेवर निष्क्रिय बसणाऱ्याला विद्वज्जन तुच्छ समजतात. विचरण करणाऱ्याचा सखा इंद्र म्हणजे ईश्वर असतो. म्हणून घरी जायचा विचार सोडून दे आणि विचरण करीत राहा. ब्राह्मणरूपी इंद्राच्या उपदेशाने प्रभावित झालेला रोहित पुन्हा देशोदेशीचं भ्रमण करायला लागला. दुसऱ्या वर्षीच्या समाप्तीनंतर पुन्हा जेव्हा घरी जायची भावना त्याच्या मनामध्ये आली, इंद्राने परत ब्राह्मण वेशात त्याला गाठलं आणि उपदेश केला. पुष्पिन्यो चरतो जंघे भुष्णुरात्मा फलग्रही शेरेस्य सर्वे पापमान श्रमेन प्रपथे हतश्चरैवेती. सतत भ्रमण करणाऱ्या व्यक्तीच्या जंघा, चरण, देह पुष्पित होतात. म्हणजे त्याची प्रगती अशा वृक्षासारखी होते की ज्याच्या फांद्या फांद्या सुगंधी पुष्प आणि फळांनी डवरलेल्या आहेत. पुण्यमार्गावर विचरणाचे कष्ट घेणाऱ्याचे सर्व पाप नष्ट होतात. म्हणून रोहिता, तू घरी परतू नको, विचरण करीत राहा. चरैवैती चरैवैती. तिसऱ्या वर्षाशेवटी परत जेव्हा रोहित घराकडे परतायला लागला, इंद्राने परत त्याला परावृत्त केलं. म्हणाला, आस्ते भग आसीनस्योर्ध्वस्तिष्ठती तिष्ठत शेते निपद्यमानस्य चराती चरतो भगश्चरैवयेती. अर्थात, घरबशाचं भाग्यही बसलेलंच राहतं. उठून उभा राहणाऱ्याचं भाग्य उभा राहतं. पडून राहणाऱ्याचं, झोपलेल्याचं भाग्य झोपलेलं राहतं आणि चालणाऱ्याचं भाग्य चालू लागतं. म्हणून बाळा, तू चालत राहा. चौथ्या वर्षीही परत तेच झालं. इंद्राने चरैवेती असा उपदेश केला. म्हणाला, कलिशयानो भवती संजिहानस्तु द्वापर उत्तिष्ठस्त्रेता भवती क्रतम संपाद्यते चरंश्चरैवेती. अर्थात, झोप ही कलियुगा समान आहे, जागृती द्वापार युगा समान, उभं राहणं त्रेतायुगा समान आणि विचरणशील कार्यरत राहणं सत्ययुगा समान आहे. अर्थात, तू चालत राहा. 5वं वर्ष भ्रमणामध्ये गेलं रोहिताचं. या वर्षाच्या शेवटी इंद्राने शेवटचा उपदेश केला. तो म्हणाला, चरण वै मधुविंदती चरण स्वादु मुदुंबरम सूर्यस्य पश्य श्रेमानम यो न तंद्रयते चरंश्चरैवेती. अर्थात, इतस्तत भ्रमण केल्याने मधाची प्राप्ती होते.
त्याला उंबर, अंजीर अशा अनेक चविष्ट फळांचा आस्वाद घेता येतो. सूर्याकडे पहा, तो किती महान आहे. अविरत विचरण करतो, कधी आळस करीत नाही. तसंच तू विचरण कर. शेवटी 6वं वर्ष संपत आलं. रोहिताने घरी परतायचा निश्चय केला. रस्त्यात दमून तो एका झोपडीजवळ थांबला. झोपडीतून ऐकू येणाऱ्या भांड्यांच्या दणदणाटाने त्याचं लक्ष वेधून घेतलं. थोडा आडोसा घेऊन तो काय घडत आहे हे पाहायला लागला. ती एक गरीब ब्राह्मण ऋषी अजिगर्ताची पर्णकुटी होती. पती पत्नी घराबाहेर विमनस्क बसले होते. पोटं खपाटीला टेकलेले होते. झोपडीतून एका मागोमाग एक त्यांचे 3 मुलं बाहेर आले. ज्येष्ठ पुत्र क्रोधिष्ठ झाला होता. कनिष्ठ भुकेने व्याकुळ झाला होता. तर मध्यम पुत्र म्हणाला, बंधू, माझ्या वाट्याचं तुम्ही खाल्लं तरी चालेल, पण वाद नका करू. आई म्हणाली, आणि तू शुनशेपा? आई, मी पाणी पितो 1 तांब्याभर, माझं पोट भरेल त्याने. शुनशेप उत्तरला. रोहित हे सारं ऐकत होता. त्याने विचार केला, किती मोठ्या मनाचा मुलगा आहे शुनशेप. पण त्याच्या आईनेही त्याच्या भुकेचा विचार नाही केला. सगळ्यांना नकोसा मुलगा असावा का हा? अचानक त्याच्या डोक्यात कल्पना आली, सगळ्यांना नकोसा कसा? मला चालेल ना तो. मनात त्याने काही विचार केला. आजपर्यंतच्या चरेवेतीने त्याच्या समजेमध्ये जी भर घातली असेल, इंद्रदेवाच्या कृपेने त्याचा वापर करीत रोहित त्या ब्राह्मण कुटुंबासमोर प्रगट झाला. म्हणाला, महानुभाव, तुम्ही खूप विपन्नावस्थेत दिसत आहात. पित्याने अभावातल्या अभिमानाने उत्तर दिलं, पहा बरं, खायला अन्नाचा कण नाही, पण कुळाचा व्रथा अभिमान कसा बाळगतात माणसं. त्याने उत्तर दिलं, तुम्ही बरोबर ओळखलं महाजन. भिकेला लागलो आहे सध्या, पण मी श्रेष्ठ अंगिरस ऋषींच्या कुळातला महर्षी अजिगर्त आहे. राजपुत्र म्हणाला, महानुभाव, तुम्ही जर मला तुमचा 1 पुत्र दिला तर मी तुम्हाला 100 गायींचं मूल्य देऊ शकतो. 100 गायी? आश्चर्य आणि आनंदाने पतीपत्नीचे डोळे विस्फारले, तोंड वाचले. विस्मयातून सावरल्यावर क्षणाचाही विचार न करता अजिगर्त म्हणाला, थोरल्याला देण्याचा तर मी विचारच करू शकत नाही, कारण आमच्या मुक्तीचं द्वार तोच तर उघडेल. तेवढ्याच तातडीने माता म्हणाली, कनिष्ठ पुत्र तर बालक आहे अजून, त्याला मी कसं कोणा आजान त्या व्यक्तीबरोबर पाठवेन. शांतता पसरली क्षणभर. उत्तर कोणी दिलं नव्हतं, पण ते स्पष्ट होतं. पुढे आला शुनशेप. काय वाटलं असेल मनात की याचीच त्याला सवय झाली असेल आयुष्यभर, कोण जाणे. तो म्हणाला, महोदय, मी तुमच्यासह यायला तयार आहे. रोहित म्हणाला, ते तर मला वाटलंच होतं. या घ्या तुमच्या 100 गायी. अजिगर्ताला तो म्हणाला, आपला व्यवहार पूर्ण झाला आहे. राजपुत्र होता तो, वनवासी असला तरी संपर्कात होता, फक्त घरी परतत नव्हता म्हणून काय. 100 गायी उपलब्ध करणं त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. तो म्हणाला, शुनशेपा, चल, महाराज हरिश्चंद्राकडे जायचं आहे आपल्याला. राजमहालात पोहोचताच त्याने राजाच्या शयनगृहाकडे धाव घेतली. त्याला पाहताच राजा आनंदाने चित्कारला, रोहित, माझ्या बाळा, शेवटी इतक्या वर्षानंतर तुला पाहिलं. माझ्या जीवनाचं सार्थक झालं बाळा. रोहित ही बाबा म्हणून राजाच्या कुशीत शिरला. शुनशेपाला आश्चर्य वाटलं. बरं, तर हा हरिश्चंद्राचा पुत्र आहे. राजा म्हणाला, मी नाही देणार तुला वरुणाला. काय व्हायचं असेल ते होऊ दे. तेवढ्या दारात उभा असलेला शुनशेप राजाच्या नजरेला पडला. तो म्हणाला, हा मुलगा कोण आहे? रोहित म्हणाला, शुनशेप आहे हा, अजिगर्ताचा पुत्र. आजपर्यंतच्या आपल्या नरकवासाची सुटका आहे हा. राजा गोंधळला. त्याने विचारलं, काय म्हणतोयस बाळा तू? माझ्याऐवजी त्याला वरुण देवतेला अर्पण करा बाबा. राजाने मनात विचार केला, हां, हे योग्य होईल. माझं वचनही पाळलं जाईल आणि पुत्रवियोगही टळेल. फक्त वरुणाने हे मान्य करायला हवं. रात्री मनोभावे त्याने वरुणाचं स्मरण केलं, ध्यान केलं. स्वप्नात येऊन वरुण राजाने सांगितलं, रोहिताऐवजी शुनशेप मला चालेल. तू राजसूय यज्ञाची तयारी कर. यज्ञ संपूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी शुनशेपाची आहुती मला दे. राजा सर्व गोष्टींना तयार झाला. वरुणाने का मान्य केलं? क्षत्रिय वर्णापेक्षा उच्च वर्ण, ब्राह्मण वर्णाची आहुती त्याला मिळणार होती. मग काय अडचण आहे? राजसूय यज्ञासारख्या महान यज्ञाचे करते तेवढेच अधिकारी असणं आवश्यक आहे. हरिश्चंद्र राजाने आयास्य ऋषींना उद्गात्र, जमदग्नींना अध्वर्यू, वसिष्ठांना ब्राह्मण आणि विश्वामित्रांना होत्र या भूमिकेतून यज्ञाचं परिचलन करण्याची विनंती केली.
अर्थात अंतिम आहुती काय याबद्दल हे सारे ऋषी अनभिज्ञ होते. पवित्र यज्ञस्थलीच्या तयारीमध्ये अजिगर्त ऋषींनीही आपलं योगदान दिलं. राजाने सर्व प्रजाजनांना यज्ञविधी आणि सर्व प्रक्रिया यात सम्मिलित होण्याचं निमंत्रण दिलेलं होतं. राजाचं निमंत्रण म्हणजे आदेश. सारे प्रजाजन यज्ञविधी दिसावा अशी जागा मिळविण्यासाठी शीघ्रातिशीघ्र यज्ञभूमीवर पोहोचले. हा यज्ञ बरेच दिवस चालतो. तसा तो सुरू होता. वेदमंत्रांच्या उद्घोषाने वातावरण वेदभारित झालेले होते. साऱ्या प्रजाजनांना एक अपूर्व अनुभव येत होता. शेवटी एकदाचा समारोपाचा दिवस उजाडला. या दिवशी शेवटच्या ऋचा आणि महाआहुती यज्ञदेवतेला अर्पण करण्यात येणार होती. नियमाप्रमाणे आहुतीचा पशु एका कक्षात यज्ञवेदीजवळ बद्ध करून ठेवला जातो पूर्ण विधी होईपर्यंत. आणि आहुतीच्या वेळी यज्ञविधीचे जे अध्वर्यू आहेत ते स्वतः त्या कक्षात बद्ध करून ठेवलेल्या पशुला वेदीपर्यंत घेऊन येतात. त्याप्रमाणे अध्वर्यू जमदग्नी बद्ध कक्षात हरिश्चंद्रासमवेत गेले. पाहतात तो काय, कोणताही पशु तिथे बांधून ठेवलेला दिसला नाही. फक्त एक ब्राह्मण बालक त्या कक्षामध्ये उभा होता. जमदग्नींनी राजाला विचारले, हे काय, आहुतीचा पशु कोठे आहे? विनम्रपणे हरिश्चंद्र उद्गारला, महर्षी, वरुणदेवाच्या आज्ञेनुसार हा ब्राह्मण कुमारच वेदीवर बळी देण्याचा पशु आहे. जमदग्नी ऋषींना धक्काच बसला. यज्ञस्थळीवर इतर ऋषी विचार करीत होते, महर्षींना बळी पशु आणण्यासाठी एवढा विलंब का होतोय? इकडे शुनश्शेपाला पहिल्यांदा हे उमगलं होतं की या वेदीवर आपण बळीचा पशु म्हणून चढणार आहोत वरुणासाठी. जमदग्नी, हरिश्चंद्र आणि शुनश्शेप त्या बद्धकुटीतून यज्ञस्थळी आले. यज्ञकुंडाजवळ बसलेल्या कर्त्यांनी ऋषींना विचारलं, आहुती बळी पशु कुठे आहे? जमदग्नी उत्तरले, यजमानांच्या म्हणण्याप्रमाणे जो पशु बळी जाणार आहे तो हा ब्राह्मण कुमार आहे. जणू काही वीज कोसळली साऱ्यांवर. सर्वजण निस्तब्ध निशब्द झाले. कसं शक्य आहे हे? या ब्रह्मकुमाराला युपाला बांधायची तरी कोणाला इच्छा होईल का? शक्यच नाही. सगळीकडून स्वर उमटला. जमदग्नी म्हणाले, एवढा पातकी या सभेत तरी कुणी असेल असं मला वाटत नाही. त्या शांततेला भेदत एक आवाज आला, 100 गायींच्या मोबदल्यात मी या पशुला युपाला बांधायला तयार आहे. संमिश्र भावनेने प्रश्न आला, कोण बोललं हे? मी अंगिरस कुळातला महर्षी अजिगर्त. मी तयार आहे हे कर्म करायला, अर्थात 100 गायींच्या मोबदल्यात. यज्ञ आणि आहुती पूर्ण करण्यासाठी राजा उतावीळ झालेला होता. विश्वामित्र त्याला म्हणाले, राजा, शिरच्छेद करून बळी देणं किंवा ध्यानपूर्वक वरुणाला आध्यात्मिक समर्पण करणं यातलं दुसरं वरुणाला अपेक्षित असेल नाही का? राजा म्हणाला, पण मी वरुणाला तसं वचन दिलेलं आहे. असंही होऊ शकतं की वरुणाने जे मागितलं आणि तुला जे वाटलं उमगलं ते वेगळं असेल. ऋषी म्हणाले, पण राजा आपल्या म्हणण्यावर ठाम होता. तो अजिगर्ताला म्हणाला, कशाची प्रतीक्षा करताय मुनिवर? विधी पुढे चालू द्या. शुनश्शेप शांतपणे युपाजवळ बळीला बांधायच्या स्तंभाजवळ जाऊन उभा राहिला. त्याला युपाला बांधण्यासाठी जवळ येत असलेल्या पित्याचा चेहरा तो एकटक निरखित होता. अजिगर्त अधोवदन होऊन पुत्राला युपाशी दोरीने जखडण्यात व्यस्त झाला. यज्ञातल्या पवित्र अग्नीची बळीभोवती परिक्रमा करून आहुती पावन पवित्र करून घेण्यात आली. शुनश्शेपाच्या यज्ञविधीच्या आकलनानुसार हा पर्यग्नी नावाचा विधी संपन्न झाल्यानंतर त्याला मुक्त करून जंगलात सोडून द्यायला हवं होतं. पण तिथलं वातावरण पाहून त्याच्या लक्षात आलं की इथं निश्चितच त्याचा बळी जाणार आहे. शुनश्शेप अविचल होता. आता वेळ झाली होती आहुती देण्याची. आहुती म्हणजे खड्गाने ब्राह्मण कुमाराचं मस्तक धडावेगळं करून वरुणाला अर्पण करायची. गावातल्या एकाही चांडाळाची सुद्धा हे कर्म करण्याची भावना झाली नाही. सभेत तर हा विचार सुद्धा कुणी करू धजावत नव्हता. आणखी 100 गायी दिल्या तर मी हे कर्म करायला तयार आहे. तू बोलतोयस हे अजिगर्ता? सभेतून विकत स्वर उमटले. राजाला हा शेवटचा विधी करण्याची अपार घाई झाली होती. दिल्या अजिगर्ता, अजून 100 गायी तुला दिल्या. चल, हे खड्ग उचल आणि विधी पूर्ण कर. अजिगर्ताने खड्ग उचललं.
शस्त्र घेऊन आपल्याकडे चालत येणाऱ्या मृत्यूरूपी पित्याच्या नजरेतून जणू त्याच्या अंतःकरणात डोकावून शूनशेपाने एक क्षण पाहिलं आणि डोळे मिटून घेतले. अजिगर्ताने पुत्रावर चालविण्यासाठी खड्ग उचललं आणि त्याच क्षणी शूनशेपाच्या मुखातून धीर गंभीर स्वरात देवतांच्या स्तुतीच्या नक्षत्रांसारख्या तेजपुंज रुचा प्रगटायला लागल्या. या ऋग्वेदीय मंत्राद्वारे त्याने प्रजापतीला आवाहन केलं, अग्नी आमच्यासाठीच्या साऱ्या यज्ञीय संहिता आहुतींचं वहन करतो, म्हणून तू अग्नीची प्रार्थना कर. प्रजापतीने सांगितलं. अग्नीने त्याला सविता सूर्याची आराधना करायला सांगितली. सवितेने वरुणाची आणि वरुणाने पुन्हा अग्नीची. अग्नी म्हणाला, शूनशेपा तू सर्व देवतांची सामूहिक स्तुती कर. शूनशेपाने तेही केलं. सर्व देवगणांनी त्याला इंद्राची प्रार्थना करायला सांगितली. इंद्राने त्याच्यासाठी दिव्य रथ पाठविला आणि सांगितलं, तुला अश्विनी कुमार मुक्त करतील. अश्विनी कुमारांनी त्याला परत उषेची आराधना करायला सांगितली. आर्त स्वरात ब्रह्मकुमार उषेच्या आराधनेच्या ऋचा उच्चारू लागला आणि अजिगर्ताच्या हातातलं खड्ग गळून पडलं. एक एक ऋचेबरोबर शूनशेपाचे बंधन मुक्त होत गेले. त्याबरोबरच जलोदराने ग्रस्त राजाचं शरीरही सामान्य व्हायला लागलं, ठीक व्हायला लागलं. शेवटचं बंधन गळून पडलं आणि वरुणदेव शूनशेपासमोर प्रगट झाले. तुला साक्षात तेजाचं दर्शन झालंय शूनशेपा. सर्व देवता तुझ्यावर प्रसन्न आहेत आणि सर्व बंधनातून तुला मुक्त करीत आहेत. यज्ञाला जमलेले सर्व महर्षी आश्चर्यचकित झाले. हा वेदज्ञानी तर आहेच, ऋग्वेदाच्या ऋचा तर त्याने उच्चारल्याच, पण नव्या ऋचाही त्याच्या मुखातून प्रगटल्या. हा मंत्रदृष्टा आहे. अशा महाज्ञानी बालकामध्येच आपली विद्या पेलण्याचं सामर्थ्य आहे हे विश्वामित्रांनी ओळखलं. ते म्हणाले, शूनशेपा आजपासून तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस असं मी स्वीकारतो. आता तू ऋषी शूनशेप झालेला आहेस. हे ऐकल्यावर मात्र अजिगर्ताचा पुत्रमोह जागृत झाला. तो म्हणाला, नाही, असं शक्य नाही. हा अंगिरस कुळातल्या अजिगर्ताचा पुत्र आहे. बाळा, मी राजाकडून घेतलेल्या 300 गायीही परत करायला तयार आहे. शूनशेपाने पित्याचा धिक्कार करीत त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला. तो म्हणाला, धनलोभाने जो ममतेचे बंध तोडतो तो पिता पुत्रावर कसा अधिकार सांगू शकेल? तुम्ही धनासाठी माझा त्याग केलात, धनासाठी मला बद्ध केलत, धनासाठी माझे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही माझे पिता असल्याचं नाकारत आहे. विश्वामित्र म्हणाले, जो पिता ममतेच्या पांघरुणाखाली झाकून पुत्राला सत्यापासून वंचित ठेवतो तोही पुत्राला गमावतो. खरा पिता तोच जो पुत्राला सत्याची ओळख करून देईल. शूनशेपाला ते म्हणाले, ये मुला, माझं सर्व ज्ञान दैवी शक्ती यांचं वहन करायला तू सर्वात योग्य व्यक्ती आहेस. मित्रांनो, ऐतरेय उपनिषदात आलेली ही शूनशेपाची कथा आख्यान म्हणा हवं तर याची मीमांसा, विवेचन आणि तात्पर्य आपण पुढील भागात पाहूयात. मित्रांनो, या प्रयत्नाला तुमची साथ असणं प्रोत्साहन देईल आणि हे ज्ञान, ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. निवेदनाचं स्वरूप, विषय, उद्देश, सादरीकरण याबद्दल तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कॉमेंट करा. हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.